नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शिमला मिरचीची पीठ पेरून भाजी ही रेसिपी बघणार आहोत. चला तर मग या ठिकाणी मी पावशेर शिमला मिरची घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून आपल्याला कोरडी करून घेतलेली आहे. तर ही आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे. तर बघा, या ठिकाणी मी शिमला मिरची घेतली आहे, ती स्वच्छ धुवून कोरडी केलेली आहे. आता आपली भाजी चिरून होती तोपर्यंत आपण दुसरी तयार करून घ्या. आता एका बाउलमध्ये मी दीड चमचा भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. आता 1.5 चमचा बेसन घेतलेलं आहे. आणि आता ह्या बेसनामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत. या ठिकाणी मी 1 चमचाभर मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपण त्यामध्ये हळद टाकूया. आता या ठिकाणी मीठ आणि हळद टाकून घेतली आहे. आता यामध्येच लाल मिरची पावडर आपण ॲड केलेली आहे. आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून आता यामध्ये आपल्याला 1 चिमूटभर ओवा टाकायचा आहे. अगदी छोटा चमचाभर ओवा घेतलेला आहे आणि तो हातावर क्रश करून मी त्यामध्ये टाकलेला आहे. आता बऱ्याच जणांना बेसन पीठ हे पोटासाठी चालत नाही आणि मिरचीसुद्धा थोडी वातोळ असते, त्यामुळं यामध्ये ओवा नक्की टाकायचा. आता ओवा टाकून आपण हे अगोदर कोरडं मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून असं भिजवून घ्यायचं. आपण भाज्याचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला आता हे भिजवून घ्यायचं आहे. तर बघा, आता हे आपलं पीठ भिजून झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. आणि आपली मिरच्याही चिरून झालेल्या आहेत. या मिरच्या या ठिकाणी मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची लसूणचा ठेचा घेतला आहे 1 चमचा भरून. याच्यामध्ये टाकण्यासाठी 1 चमचाभर ठेचा आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि आपली मिरचीसुद्धा अगदी बारीक अशी कट करून झालेली आहे. आता आपण याला फोडणी द्यायची आहे. चला तर मग आपण ही भाजी कशी करायची बघूया. आता ह्या पीठ पेरून भाजीसाठी आपल्याला पसरटच भांड्याचा वापर करायचा आहे. आता या ठिकाणी मी फ्राय पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये 1 पळीभर तेल टाकलं आहे आणि आता मोहरी टाकून घेतलेली आहे. आता ही मोहरी आपली तडतडली की त्यामध्ये आपल्याला तो ठेचा टाकून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे थोडासा. आता यामध्ये आपण ठेचा टाकून परतून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने आपण आता ही ठेचा टाकून परतून घेतलेला आहे. आता ठेचा परतून झाला की आपण आता त्यामध्ये हळद टाकूया थोडीशी. आणि आता शिमला मिरची आपण यामध्ये टाकून घेऊया. तर ही शिमला मिरची आपल्याला चांगली अशी परतून घ्यायची आहे तेलावर. तर अशा पद्धतीने सर्व शिमला मिरची आपण त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि आता छान अशी परतून आपल्याला घ्यायची आहे. आणि आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया. तर बघा, व्यवस्थित आता आपण ती फोडणीमध्ये तेलामध्ये परतून घेतलेली आहे. आता यामध्ये मीठ टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित आता ही हलवून घेऊया. आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवून आपल्याला ती आणि आता कोथिंबीर टाकलेली आहे. आणि कोथिंबीर मिक्स करून घेतली की त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि ती आपल्याला 5 मिनटं शिजवून घ्यायची आहे शिमला मिरची. त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि शिजवून घ्यायची आहे ती. आता ही शिमला मिरची आपण आता शिजवून घेऊया. तर बघा, आता ही शिमला मिरची आता आपली शिजलेली आहे. आता आपण जे बेसन कालवून ठेवलेलं होतं, भिजवलेलं बेसन, त्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे बेसन पीठ. आणि आता हे पुन्हा एकदा सर्व बेसन आपण त्या मिरचीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. आता व्यवस्थित आता ते आपण मिक्स करून घेऊया. आणि हे आपल्याला कोरडं होईपर्यंत आता शिजवून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला बेसन पीठ शिजेपर्यंत मंद गॅसवर हे ठेवायचं आहे बघा आता. आणि अगदी पीठ कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, आपली ही
शिमला मिरचीची पीठ पेरून भाजी रेडी झालेली आहे. आता आपण ती सर्विंग बाउलमध्ये मी ती सर्व केलेली आहे. तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.